त्याने त्याला समजून सांगितलं, बाबाने तुझा पिता काही साधा सुद्धा मेला नाही, परमधामाची त्याला प्राप्ती झालेली आहे, भगवंताचं पद त्याला प्राप्त झालेलं आहे, जन्म मरण परंपरा त्याची संपलेली आहे, का उगाच हे करतो उपद्रव? बरं हे केल्यावर तुझे पिता येणार आहेत का? त्यामुळे असा अविचार करू नको. थांब, दुःख कोणाचा करावा, शोभ करायचा करावा? अहो तो सामान्य मरणाने मेला, जो पुन्हा जन्म मरणात अडकला त्याच्या मृत्यूचा शोक आहे. ज्याला भगवंताची प्राप्ती झाली त्याचा शोक कशाला, आणि त्याला मारलं कोणाचा राग कशाला? त्याला समजावून सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी सर्पसत्र थांबवलेलं आहे. अशा पद्धतीनं सुतजी हे श्रीमद भागवत सुतजी महाराजांनी शौनकादी ऋषींना सांगितलेलं आहे, शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलेलं आहे. पुढे शौनकादी ऋषींनी विचारलं की आम्हाला मार्कंडेय ऋषींचं आख्यान सांगा. म्हणजे आमच्या कुळामध्ये जन्माला आलेले आहेत मार्कंडेय ऋषी, ते चिरंजीव आहेत. त्यांना वटपत्रावर, वडाच्या पानावर बालमुकुंदाचं दर्शन झालं होतं, ते सांगा. सूत सांगतायत, प्राप्त द्विजाति संस्कारो मार्कंडेयः पितुः ब्रह्मा छन्दास्य धीर्य धर्मेण तपस्माध्याय संयुतः. मार्कंडेय ऋषी त्यांची मौंज झाल्यानंतर गुरुच्या घरी वेदाध्ययन करता गेले. त्यांनी ठरवलं मी आज ब्रह्मचारी राहणार. त्यांनी अध्ययन गुरुगृहीत पूर्ण केलेलं आहे, तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या त्यांनी 6 मन्वंतर केली, 6 मन्वंतर तपश्चर्या केली. 6 मन्वंतर, एका मन्वंतरामध्ये जवळपास 72 युग असतात. 72 गुणिले 6 जर केलं तर 7 सख 42, 432 वर्ष झाली. सॉरी 432 युग तपश्चर्या केली. कालो महान व्यतीताय मन्वंतर षडात्मकः. 6 मन्वंतर तपश्चर्या केलेली आहे. भगवंताचं ध्यान चालू आहे. योगाभ्यासामुळे चित्त स्थिर झालेलं आहे. इंद्रदेवांना भीती वाटली. इंद्रदेवांनी अप्सरा वगैरे पाठवून संकटांग वेगळ्या वेगळ्या प्रकाराने तपोभंग करायचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांची निष्ठा एवढी होती की तो तपोभंग झालेला नाहीये. भगवंत प्रसन्न झालेले आहेत. भगवंतांनी विचारलं काय पाहिजे, ते म्हणजे देवा आपली माया पाहिजे, देवा आपली माया पाहिजे. आणि त्या पद्धतीने देव म्हणजे ठीक आहे. मग एके दिवशी संध्याकाळी